यिर्मया अध्याय 8। परमेश्वर म्हणतो, त्या काळी यहूदाच्या राजांच्या अस्थी, त्यांच्या सरदारांच्या अस्थी, याजकांच्या अस्थी, संदेष्ट्यांच्या अस्थी व यरुशलेमकरांच्या अस्थी त्यांच्या कबरातून बाहेर काढीतील। त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण यापुढे पसरतील। त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्या मागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले। त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील। या दुष्टवंशाचे अवशिष्ट राहिलेले ज्या ज्या स्थळी मी हाकून लाविले, त्या त्या स्थळी जे बाकी उरतील ते जीवनाऐवजी मरण पसंत करतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, आणखी त्यास सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय? मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळावयास कबूल होत नाहीत। मी कान देऊन ऐकले, तो ते ठीक बोलत नाहीत। त्यांच्या दुष्टतेचा त्यास पश्चाताप होत नाही। मी हे काय केले असे कोणी म्हणत नाही। घोडा रणात धाव घेतो, तसे ते सर्व उलटून आपल्या मार्गावर जातात। आकाशातील कर्कोची आपला नेमिलेला समय जाणते। होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवितात, पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखीत नाहीत। आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे धर्मशास्त्र आम्हाजवळ आहे, असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे। शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात। पहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारितात। त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार? ह्यामुळे मी त्यांच्या स्त्रिया इतरास देईन, त्यांची शेते नव्या वहिवाटदारास देईन। कारण लहानापासून थोरापर्यंत ते झाडून सर्व लोभवश झाले आहेत। संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत ते सर्व कपट करीतात। शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करीतात। त्यांनी अमंगळ कृत्य केले, त्याची त्यास लाज वाटली काय? नाही, त्यास बिलकुल लाज वाटली नाही। शरम कसली ती त्यास ठाऊक नाही। म्हणून पतन पावणाऱ्यांबरोबर ते पतन पावतील। मी त्यांचा समाचार घेईन, तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा अगदी नायनाट करीन। द्राक्षलतेवर द्राक्षे, अंजिराच्या झाडावर अंजीर नसतील, पानेही वाळून जातील। म्हणून त्यास पायांनी तुडवितील, अशास मी नेमीन। आपण स्वस्थ का बसलो आहो? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ। कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे
म्हणून आम्ही नाश पावावा असे परमेश्वर आमचा देव याने ठरविले आहे व विषाचे पाणी आम्हास प्यावयास दिले आहे. आम्ही शांतीची अपेक्षा करीतो, पण काही हित होत नाही. घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पहा दहशतच उभी. त्याच्या घोड्यांचे फुरफुरणे दानातील नगरातून ऐकू येते. त्याच्या वारूंच्या मोठ्या खिंकाळण्यांनी सर्व भूमी हादरत आहे. ते येऊन देश व त्यातील सर्वस्व, नगर व त्यातील रहिवासी यास ग्रासून टाकितात. कारण पहा, मी तुमच्यात सर्प व नाग पाठवीन. त्यावर मंत्रतंत्र चालावयाचे नाहीत, ते तुम्हास दंश करतील असे परमेश्वर म्हणतो. हाय हाय, माझ्या दुःखाचे सांत्वन मला करिता आले असते तर बरे होते. माझे हृदय माझ्या ठाई म्लान झाले आहे. पहा, दूर देशातून माझ्या लोकांच्या कन्येची आरोळी ऐकू येते की सियोनेत परमेश्वर नाही ना, त्यात तिचा राजा नाही ना. त्यांनी आपल्या मूर्तींनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडविले आहे. सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. माझ्या लोकांच्या कन्येच्या घायाने मी घायाळ झालो आहे. मी सुतकी आहे. महाभयाने मला घेरिले आहे. गिलादात मलम नाही काय, तेथे कोणी वैद्य नाही काय. माझ्या लोकांच्या कन्येचे पाय का बरे झाले नाहीत.